नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते ती म्हणजे गुढीपाडव्यापासून. तर यंदाचा गुढीपाडवा हा नक्की कधी आहे, कधी आलेला आहे, आपल्याला गुढी कधी उभारायची आहे, शुभमुहूर्त, गुढीपाडव्याचे नियम, संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला वेळ न करता लगेच सुरुवात करूया. यावर्षी गुढीपाडवा आलेला आहे तो म्हणजे 19 मार्च 2026ला आलेला आहे. यंदा हा गुढीपाडवा आलेला आहे वार म्हणजे गुरुवारी आलेला आहे. 19 मार्चला सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे बरं का. याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6:52 अमावस्या समाप्त होईल आणि त्यानंतर अर्थातच सकाळी 6:53 कधीही तुम्ही गुढीही उभारू शकता. कारण या दिवशी मुहूर्ताची आवश्यकताही कधीच भासत नाही, कारण हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. पण या दिवसाचा देखील एक शुभ मुहूर्त जाणून घ्यायचा असेल तर तो फक्त 45 मिनिटाचा शुभ मुहूर्त असेल. तसेच गाडी वास्तू यासाठी सुद्धा शुभ मुहूर्त हवा असेल तर ते मी तुम्हाला देखील सांगेल. बघा, पाडव्यानिमित्त केले जाणारे इतर विधी सुद्धा अमावस्या संपल्यानंतरच करावे, जसं पंचांग पूजन, गणपती पूजन, घटस्थापना असेल हे सुद्धा आपल्याला सकाळी 6:53 करायचे आहेत. तसेच श्रीराम नवरात्र सुद्धा सुरू होत आहे, त्यासंबंधी विधी देखील सकाळी 6:53 करायचे आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदाचा क्षय असली तरी तो दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो, त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास काहीही हरकत नाही. तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल, नवीन घराचं रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा नवीन घराची वास्तुशांती करायची असेल, सोनं घ्यायचं असेल, कुठलंही शुभ कार्य करायचं असेल तर ते तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकतात, कारण तो एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी आपल्याला पंचांग सुद्धा बघण्याची गरज नसते. तसेच आपल्याला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हा दिवस एकदम उत्तम मानला जातो. तर तुम्ही यासाठी गुढीपाडव्याचा दिवस अगदी डोळे झाकून निवडू शकता. बघा, आपल्या पंचांगानुसार वर्षाचा पहिला दिवस म्हणजे मराठी वर्षाचा पहिला दिवस हा चैत्र असतो किंवा मराठी नवीन वर्षाचा महिना हा चैत्र असतो. जेव्हा सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. मात्र वसंत ऋतू सुरुवात होते. गुढीपाडवा उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. अत्यंत उत्साहपूर्ण चैत्र वातावरण या दिवशी किंवा अत्यंत शुभ असं वातावरण असतं. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे काहीतरी घेऊन येत असतं. तुम्हाला माहीत आहे का, दरवर्षी गुढीपाडव्याला एक नवीन प्रारंभ होतो. आता यंदा 19 मार्च 2026ला गुढीपाडवा असून श्री शालिवाहन शके 1948चा प्रारंभ होतो. यंदा पराभव नावाचे संवत्सर देखील सुरू होत आहे. संवत्सर हा 1 वर्षाचा किंवा 12 महिन्याचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे 354 दिवसांचा असतो. याला चांद्र वर्ष असेही म्हटलं जातं. गुढीपाडवा या दिवशी एक शक्य संवत्सर जपून दुसरं सुरू होतं. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की संवत्सर म्हणजे नेमके काय? तर संवत्सर म्हणजे एक कालचक्र असून ही एक जुनी कालमापन पद्धती आहे. आपल्या पूर्वजांनी ही गणना ग्रहणाच्या हालचालीवर आधारित ठेवलेली आहे. गुरु ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला साधारण 12 वर्ष लागतात आणि या एकाच फेरीला आपण जेव्हा संवत्सर मानतो. आकाशात जेव्हा गुरुच्या आणि शनीच्या 2 प्रदक्षिणा पूर्ण होतात तेव्हा बरोबर 60 वर्षाचे एक मोठे चक्र तयार होते आणि पुन्हा त्या ग्रहाच्या स्थितीची पुनरावृत्तीही होत असते. गणितातील काही सूक्ष्म कारणामुळे किंवा फरकामुळे हे 85 वर्षानंतर होत असते. आता भगवान श्रीहरी विष्णूंनी सातवा राम अवतार चैत्र शुद्ध नवमीला घेतला. याच दिवशी रामनवमी देखील साजरी केली जाते. तसेच बलीचा वध करून प्रभू श्रीरामाने दक्षिणेतील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केले. प्रजाननाने विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला. या दिवसापासून गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा झालेली आहे. आता आपण जाणून घेऊया की गुढी कशी उभारायची, याची नेमकी विधी काय. बघा, गुढी ही आपल्या पराक्रमाचे प्रतीक आहे. याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारली जावी आणि ती सन्मानाने देखील उतरवली जावी. आजच्या दिवशी सूर्योदयापासून ते रात्री सूर्यास्तापर्यंत आपल्याला काय काय करायचे याची संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. सर्वात प्रथम आंघोळ करून घ्यायचं, नवीन वस्त्रे घालायचे, नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करायचे. दाराला झेंडूच्या फुलाचे, आंब्याच्या पानाचे तोरण बांधायचे. उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दारावरती कुंकवाचे किंवा हळदीचे स्वास्तिक काढायचे आहे. अंगणात रांगोळी काढायची आहे. त्यानंतर उंबऱ्याला धूप दीप नैवेद्य ओवाळायचे आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे देवघर स्वच्छ करून देवाची पूजा
करायची आहे. सर्व देवतांना पंचामृताने सुंदर असे स्नान घालून घ्यायचे आहेत, कारण गुढी उभारण्याची आपल्याला घरातील देवाची अगोदर पूजा करायला हवी. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची असते आणि त्यामुळे देवपूजा लवकर करून घ्यायची आणि पुढे गुढी उभारायची आहे. उभारी ही 10 वाजता किंवा 11 वाजता भर दुपारी अशा वेळेस कधी आपल्याला गुढी उभारायची नाही. जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेस खरी तर गुढी उभारण्यात येते. त्यावेळी ज्यांना शक्य आहे त्यांनी कमीत कमी 8 वाजेपर्यंत ही कोवळ्या उन्हातच आपल्याला गुढी ही उभारून घ्यायची आहे, पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी कधीही घेतलं तरी चालेल. आता जाणून घेऊया की गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय प्रकारचे साहित्य लागणार आहेत. तर गुढी उभारण्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये हळदी कुंकू, एक छोटासा ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, एक मोकळा तांब्या घ्यायचा आहे, तांब्याचा तांबा घ्यायचा आहे, निरंजन घ्यायचं आहे, थोडं चंदन घ्यायचं आहे, एक छोट्या वाटीमध्ये अक्षदा, फुलं, घंटी घ्यायची आहे, दोरी आणि गुढी बांधायची आहे. सुतळीचा वापर करायचा नाही. तसेच लाल धागा म्हणजेच कलवा आपण गुढीची साडी बांधण्यासाठी वापरणार आहोत. त्याचबरोबर अगरबत्ती घ्यायची आहे, माचीस घ्यायची आहे, साखरेची माळ म्हणजे साखर घाटी घ्यायची आहे, साखरेचे कंकण म्हणतात त्याला. हे सगळं घ्यायचं आहे, त्यालाच आपण घाटी असे म्हणतो. 2 विड्यांची पाने, 1 सुपारी, 1 नारळ घ्यायचा आहे. त्याचबरोबर गुढीसाठी प्रसाद या दिवशी आपल्याला बनवला जातो. ते यामध्ये गूळ, ओली हरभऱ्याची डाळ म्हणजेच भिजवलेली डाळ आणि कडुलिंबाचा पाला टाकला असतो. हा प्रसाद या दिवशी गुढीपाडव्याला दाखवला जातो आणि हा सुद्धा सर्व खाल्ले जातात. बघा, तसेच या दिवशी काय करायचं आहे तर त्याचबरोबर एक काठापदराची साडी घ्यायची आहे, ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, साडी घातलेली गुढीला साडी घालायची आहे. आपण एकदाही न वापरलेली साडी नेसवायची आहे, ती पूर्णपणे कोरी असावी. लिंबाचा एकही ढाळा घ्यायचा आणि त्याचबरोबर आंब्याचा एक ढाळा घ्यायचा. त्याचबरोबर आपल्याला एक बांबूची काठी घ्यावी लागणार, त्याला साडी बांधायची आहे. गुढी उभारण्याची आपल्याला बांबूची काठीच लागणार आहे, त्यालाच आपण वेळूची काठी सुद्धा असे म्हणतो. ही बांबूची काठी सर्वप्रथम स्वच्छ करून धुवून घ्यायची आहे. जिथे आपण गुढी उभारणार आहोत तिथे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. शक्यतो त्या जागी हळदीचे लेपन करून घेतलं तर अतिशय उत्तम. त्या जागी रांगोळी काढायची. हळदीचे लेपन नाही ठेवलं तरी चालेल. त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं. त्यावर एक छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग ठेवायचा आहे. त्यावर सुद्धा तुम्हाला छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे. एखादा लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे, त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत, त्यावर थोडेसे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. जी काठी आहे ती वेळूची काठी स्वच्छ केलेली आहे ती उभी करायची आहे. त्या वेळूच्या काठीला सुरुवातीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्या पाटावर बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे. असे छोटे निरंजन असेल तर तिथे दिवा लावून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचे आहे तर सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. एक छोट्याशा तामणामध्ये 1 सुपारी गणपती बाप्पा म्हणून आपल्याला ते सुपारीची पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर छोटीशी मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीची ही पूजा करू शकता. त्यांना पाण्याचा अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि विड्याचा जोड पाण्यावरती त्यांना थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती त्यांना हळदी कुंकू वाहून ती सुपारी आपल्याला त्या पाण्यावरती ठेवून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची आहेत आणि अशा पद्धतीने धूपदीप दाखवून आपल्याला गणपती बाप्पांचं सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे. हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि त्यानंतर आपल्याला या काठीला जे काही वस्त्र आणलेले आहे ते तुम्हाला नेसवायचे आहे. त्या वस्त्राला हळदी कुंकू लावायचे आहे. वस्त्र नेसून झाल्यानंतर जो कलश आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे. मग तो कलश उलटा ठेवण्यापूर्वी त्या कलशाला 5 रेषा ओढून घ्यायच्या आहे. त्या कलशावर ओल्या कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायची आहे आणि मग तो कलश जो आहे तो उलटा ठेवायचा आहे. गुढीला आपण जेव्हा साडी नेसवतो त्यावेळेला तो फक्त साडीच नाही तर त्यावरती एखादं ब्लाऊज पीस घेऊन त्या साडीच्या एकसारख्या मिऱ्या असावेत आणि मग त्याच्याशी जोडून ते कुठलेही वस्त्र घेऊ शकता. फक्त कोरं असावं. साडी ब्लाऊज पीस प्रथम बांधून घ्यायचं. त्यानंतर साखरेची माळ बांधून घ्यायची. आजच्या दिवशी साखर खाटीचं फार महत्त्व आहे, कारण या दिवशी वाढलेली उष्णता कमी होते. बऱ्याच जणांना उन्हाळ्यात डिहायड्रेशन तसेच शरीरातील साखर कमी होते आणि म्हणून साखर घाटी विशेष करून खाल्ली जाते. लहान मुलांना साखर खाटी गळ्यात घालून मिरवायला फार आवडतं, तेही शुभ असतं असं म्हणतात. त्यानंतर लिंबाची पाने म्हणजेच लिंबाचे डहाळे, आंब्याचे पाने म्हणजेच आंब्याचे डहाळे, फुलांचा हार बांधायचा आहे. नंतर वरून कलश ठेवायचा आहे. गुढी दरवाजा बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर आपल्या उजव्या हाताला उभी करायची आहे. काही जण नुसतीच उभा करतात, पण जेव्हा कलशाची स्थापना करतात तेव्हा गावानुसार पद्धती वेगवेगळ्या असतात. जसं तुमच्या गावात असेल तसं तुम्ही श्रद्धेने करा. अगदी छोटीशी गुढी बाजूला आणून तिची पूजा केली तरीही चालते. फक्त आनंद उत्सव साजरा करता आला पाहिजे. यानंतर आपण पाहणार आहोत की गुढी उभारल्यानंतर गुढीला गंध, फुलं, अक्षदा वाहून धूप दीप नैवेद्य ओवाळायचे. ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र गुढीला नमस्कार करायचा आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे. तू जशी उंच आहेस, निळ्या निळ्या आकाशाची नाते सांगते, तशी आमची प्रगती होऊ दे. सद्विचार, सद्भावना, सच्चार यांच्यासाठी आम्हाला झेप घेऊ दे. नंतर कडुलिंबाच्या पानाचा जो नैवेद्य आपण बनवला आहे तो नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही पंचामृताचा नैवेद्य ही सुद्धा दाखवायचा आहे. प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना वाटायचा आहे. कडुलिंब हा शीतल
गुणांचा आहे आणि म्हणून शरीरातील उष्णता याने कमी होते. तसेच वसंत ऋतूत कफाचा प्रकोप हा जास्त वाढलेला असतो. कफ दोषामुळे वाढलेल्या आजारांचे शमन हे कडुलिंबाच्या पानामुळे होते. असे बरेच फायदे कडुलिंबामुळे होत असतात. गुढीची पूजा झाल्यानंतर पंचांग वाचन आणि नवीन वस्तूंची खरेदी केलेली पुस्तके किंवा नवीन खरेदी केलेल्या वस्तूंची पूजा करायची आहे. लाल व पिवळ्या पोटलीची पूजा करायची आहे. पोटलीची पूजा कशी करायची आहे त्यासाठी ऑलरेडी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तसेच तुम्हाला सरस्वती देवीचे पूजन करायचे आहे. शालेय साहित्याचे पाटीवह्या याचे पूजन करायचे आहे. सर्व वस्तूंची देखील फुलं वाहून पूजा करायची आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी तर उभारली जावी. शिवाय या दिवशी पंचांगणातील गणपतीचे पूजन करायचे. पंचांगणात दिलेले वर्ष फुल वाचावे म्हणून जातले. अजूनही अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पंचांग घरी आणून त्याचे पूजन करून सहस्त्रफलाचे वाचन श्रद्धापूर्वक केले जाते. नंतर जेव्हा तुमचा स्वयंपाक होईल तेव्हा गुढीपाडवा सामग्रीतील असा नैवेद्य करायचा आहे. कोणी पुरणाचा, कोणी श्रीखंड पुरणाचा नैवेद्य दाखवतात. घरात जर काही बनवले असेल तर त्याचाही तुम्ही नैवेद्य दाखवावा. फक्त गुढीपाडव्याला गोडाधोडाचा नैवेद्य करावा, कारण नवीन वर्षाची सुरुवात ही गोड असावी. आपला दिवस सूर्योदयापासून सुरू होतो आणि सूर्याच्या वेळेस सूर्योदयाच्या वेळेस उभारली जाते, म्हणजे कोवळं ऊन तोपर्यंत. तसे सूर्यास्ताच्या साधारणतः 10 मिनिट आधी ही गुढी उतरायची असते. प्रदोष काळामध्ये आपल्याला गुढी जी आहे ती उतरवायची आहे. गुढी उतरताना सुद्धा दिवा लावून घ्यायचा आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे. हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. घरांना सर्वांना गुढीचा पाया पडायच्या आहेत. गुढींना प्रार्थना करायची आहे. माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य राहू दे, माझ्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होऊ दे, अशी प्रार्थना करून सर्वांनी नमस्कार करायचे आहे. त्यानंतरच आपल्याला ही जी गुढी आहे ती आपल्याला उतरवायची आहे. अशा प्रकारे साखर घाटे घरातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून खावी. गुढीला लावलेली लिंबाची पाणी जी आहे ती धान्यामध्ये वापर करू शकता आणि त्यामुळे धान्याला कीड सुद्धा लागत नाही. तसेच गुढीसाठी वापरलेले आंब्याचे पाणी, हळद, फुलं याचे निर्मल्यामध्ये विसर्जन करावे. आता आपल्याला पाहायचं आहे तर गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त. गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त बघा, 19 मार्चला सकाळी 6:54 सुरू होणाऱ्या शास्त्रानुसार अमावस्या सुरू होताना गुढी उभारली जात नाही. त्यामुळे ही वेळ संपल्यानंतरच आपण गुढी उभारू शकता. त्यासाठी गुढी उभारण्यासाठी सकाळी शुभ मुहूर्त हा 7 ते 7:54 वाजेपर्यंत आहे. 45 मिनिटाच्या या कालावधीतच आपल्याला गुढी उभारून तिची पूजा करण्याचा प्रयत्न करावा. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन जागा खरेदी बुकिंग करून सोने खरेदी करू शकतात. नवीन वाहन, जे काही तुम्हाला नवीन खरेदी करायचे तुम्ही या दिवशी शुभ मुहूर्त म्हणून तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात. 19 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत तुम्हाला 1 तासाचा शुभ मुहूर्त असेल. तर आता आपण गुढीपाडव्याला कोणते नियम पाळले पाहिजे तर चला थोडक्यात जाणूया. ज्योतिषशास्त्रानुसार घरासमोर तुम्ही जेव्हा गुढी उभारत असाल तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा तुमची उजवी साईड असणार आहे. तर तुम्हाला तुमच्या उजव्या साईडला ही गुढी उभारायची आहे. गुढी उभारताना नेहमी घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला अंगणात किंवा बाल्कनीमध्ये गुढी उभारायची असते, कारण हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक सुद्धा आहे. त्या दिवशी दिशा आहे ती खूप महत्त्वाची मानली जाते. आता गुढी उभारताना चुकूनही दक्षिण दिशेला तोंड करून गुढी उभारू नये किंवा गुढीची पूजा करू नये. दक्षिण दिशा तुम्ही सोडून कुठल्याही दिशेला ही गुढी उभारू शकता. गुढीची साडी शक्यतो पिवळ्या रंगाची, लाल, केशरी, हिरव्या रंगाची असावी. गुलाबी रंगाचे वेळी इतर कोणतेही रंग जे आहे ते घेऊन जातात. फक्त तुम्ही काळ्या रंगाची ही साडी गुढीला लावायची नाही किंवा नेसू द्यायची नाही, म्हणजे तिला नेसवायची नाही. तसेच बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील देव जुने वस्त्रे विसर्जित करावे. देवासाठी नवीन वस्त्रे घ्यावे. देवदेवतांना मंगल स्नान घालून षोडोपचारे पूजा करावी. चौथा, पाडव्याच्या दिवशी घरातील समस्या दिवे स्वच्छ पाडव्याच्या दिवशी घरातील सर्व समया दिवे स्वच्छ घासून पुसून घ्यावे. त्यातील जुने तेल काढून नवीन तेल घालून त्याला प्रज्वलित करावेत. पाचवा, गुढीपाडवा हे विजयाचे प्रतीक म्हणून सुद्धा दरवाजाला आंब्याच्या पानाचे तोरण बांधावे. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना आंब्याच्या डहाळे लावणे अतिशय शुभ मानले जाते. 6, गुढीपाडव्याच्या दिवशी मासिक पाळी आली असेल तर घरात पुरणपोळीचा किंवा कोणत्याही गोडधोडाचा नैवेद्य बनवावा, कारण असे म्हटले जाते की हा सण आणि तो गुढीला दाखवावा. बघा, घरातील पुरुषांनी या दिवशी गुढी बांधू शकता. फक्त स्त्रियांनी स्पर्श केलेल्या कुठल्याही वस्तू गुढीसाठी मात्र वापरू नयेत. तसेच सुतक असेल तर देखील स्वयंपाक करून खावा, पण गुढी बांधू नयेत, असे तेही उभारू नयेत. आता मासिक पाळीचा 4था दिवस असेल तरी देखील गुढीची पूजा करू नये. देवाला नैवेद्य दाखवू नये. काही जणांना असे वाटते की डोक्यावरून पाणी घेतल्यामुळे सर्व केलेलं चालतं, परंतु 4 दिवस पूर्ण झाल्यानंतर 5व्या दिवशी जर मासिक पाळी येत असेल तर पूजा करावी. 8, प्रत्येक सणाच्या दिवशी किमान घरात शांतता
आणि प्रसन्न वातावरण असलं पाहिजे. घरात भांडण तंटा कलह होत असेल तर लक्ष्मी नांदत नाही. आता बघा, गुढी उतरल्यानंतर गुढीची पूजा 15-20 मिनिटे तशीच राहू द्यायची. गुढी ही वाऱ्याने पडू नये म्हणून ती पहिल्यांदा घट्ट बांधावी. त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. गुढीपाडव्याला ही घटस्थापना केली जाते. तसेच त्याच्यासाठी उपवासाचे व्रतही केले जातात. चैत्र नवरात्रीवरती मी आता तुम्हाला सेपरेट व्हिडिओ देईल, पण त्यामध्ये थोडक्यात माहिती सांगितली. आजची ही उपयुक्त माहिती किंवा महत्त्वाची माहिती कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही इतरांसोबत, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि तुम्हा सर्वांना परत एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.